वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. मी नेहा आणि तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो ठीक आहे, आज छान असं संडे आहे म्हणून आज दिवसभर निवांत चालू होता आणि आता संध्याकाळ झाली आहे, जरा बाहेर वगैरे जायचं आहे. सो छान छान अशी मी रेडी झाली आहे आणि विचार केला की ब्लॉग स्टार्ट करू आणि कुठे जातोय काय त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू. सो येस, ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंटसुद्धा नक्की करा. तर आता आम्ही जातो आहे पिंपरी मार्केटला. खरं तर आहे ना, खूप बेसिक गोष्टी घ्यायच्या होत्या, पण मग विचार केला की सॅटर्डे संडे दोनच दिवस वेळ असतो, कारण इतर दिवसांचं ऑफिस असल्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे यांना वेळ नसतो. ठीक आहे, काल कुठेच बाहेर गेलो नाही. काल मस्त दिवसभर घरात निवांत छान असं वेब सिरीज वगैरे बघितली, छान जेवण वगैरे करून आराम केला. आणि आज सुद्धा बऱ्यापैकी दुपारी जरा ऊन असल्यामुळे विचार केला की इव्हिनिंगला बाहेर निघू आणि जे काही कामं आहेत ते सुद्धा आवरून घेऊ. खरं तर आहे ना, सॅटर्डे संडे हे दोनच दिवस असतात की आठवड्याभराची कामं या 2 दिवसात करायची असतात. म्हणून ज्या काय आता थोड्याफार किरकोळ गोष्टींची शॉपिंग करायची होती आणि खरं तर विचार केला होता की थोडंफार आहे ना, तुळस वगैरे पण आणायची होती मला. इकडे झाडं वगैरे काहीच नाही आहे, फक्त जे मी एक सांगितलं आपलं जास्वंदीचं झाड आहे आणि कोरपड वगैरे मनी प्लांट वगैरे अशी किरकोळ झाडं आहेत. पण मग मला तुळस नव्हती आणि रोज तुळसला दिवा वगैरे लावण्यासाठी मला तुळस लागणार होती, ती आणायची सुद्धा होती. पण मग आता बघू, मला नाही वाटत की आता जमेल झाडं वगैरे आणण्यासाठी किंवा ॲटलीस्ट तुळस तरी आणण्यासाठी. तर आता छानपैकी मस्त मी रेडी झालेली आहे, ते फ्रेश होत आहे, चहा घेतो आणि त्यानंतर बाहेर जाण्यासाठी निघतो. तो ठीक आहे, पुढे काय काय गोष्टी होतात त्या सुद्धा नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सुद्धा नक्की करा. चहा वगैरे पिऊन झालं, त्यानंतर दोघांचं सुद्धा आवरून झालं आणि आता आम्ही निघालो आहे. आणि छान असं बाहेर सनसेटचा इतका छान व्ह्यू आहे, पण खरं तो मला व्यवस्थित कॅप्चर करता येत नाही, पण मी प्रयत्न केला शक्य होईल तेवढं कॅप्चर करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा. आणि माहिती नाही रस्त्याने ही कुठली वारी जात होती, पण खरं तर आहे ना, वयोवृद्ध लोकांची ही एनर्जी बघून आहे ना, खरंच असं वाटतं की आपण त्यांच्या वयात तो उभं पण राहू की नाही, कारण ते खरंच किती एनर्जेटिक असतात आणि या सगळ्या गोष्टी ते किती आनंदाने सुद्धा करत होते. छान वाटलं ती वारी वगैरे बघून. त्यानंतर आम्ही पिंपरी मार्केटला पोहोचलो आहे आता आणि बघू आता फोनचं पण काम आहे. सो आधी फोनचं काम करतो आणि बाकी पुढे काय काय गोष्टी होतात ते तुमच्यासोबत शेअर करते. आता पिंपरी मार्केटमधलं जे काही फोनचं काम होतं ते करून झालं. दोघांचे फोनला ग्लास गार्ड टाकायचे होते ते टाकले. आणि खरं तर आहे ना, इकडे लाईट गेली होती, माहिती नाही का अचानक लाईट गेलेली तिकडे. सो आम्ही दोघांनी सुद्धा जे काही कामं होते ते आवरून घेतली. कॉस्मेटिक्सच्या दुकानात पण कामं होते, पण 1-2 गोष्टी भेटल्या नाही आम्हाला तिकडे. आणि त्यानंतर आता बाहेर आलो आहे आणि काही खाणार नाही असं तर होणार नाही, म्हणून छान असं इकडे थोडीशी छोटी मोठी पेटपूजा केली आणि त्यानंतर घरी जायला रिटर्न निघालो. सो ठीक आहे फ्रेंड्स, जे काय होतं ते बाहेरून आम्ही घरी आलो आहे. आता किती 7-7:30 झाले आहेत. आल्यानंतर मी फ्रेश वगैरे झाले आणि दिवा लावण्याची सुद्धा वेळ झाली होती. सो दिवा वगैरे लावून घेतलेला आहे. आणि खरं तर आहे ना, ज्या कामासाठी मी गेली होती ना, किंवा आम्हाला गावात ज्या कामासाठी जायचं होतं पिंपरी मार्केटला, त्यातली 1-2च कामं झाली आहेत. जसं की मला फोनचं पण दाखवायचं होतं थोडं, आणि त्यामुळे मग मी तिकडचं जास्त काही शूट केलं नाही, कारण फोन मला तिकडे स्टोअरला दाखवायचा होता. त्यानंतर 1-2 गोष्टी कॉस्मेटिक्समध्ये गेलो होतो, तिकडनं घ्यायच्या सुद्धा होत्या, पण जे काही मेन फेस वॉश वगैरे होतं तेच भेटलं नाही मला. सो ते काम आता तसंच पेंडिंग राहील. आता माहिती नाही, मे बी नेक्स्ट वीकेंडला वगैरे जाऊ शकतो. तर ठीक आहे, आता अशा काहीशा गोष्टी होत्या. आणि तिकडे गेल्यानंतर नेमकी लाईट पण गेलेली. सो बाहेर थोडंफार काही खाल्लं आणि आता घरी आली. घरी येऊन मी फक्त साधी खिचडी लावली आहे आता, आणि आता खिचडी वगैरे बनवते. आणि आज खरं तर चतुर्थी आहे आणि खाली सोसायटीमध्ये मंदिर आहे. मला तर सकाळीच जायचं होतं, पण सकाळी मी असंच कामांच्या धावपळीत माझं राहिलं आणि येताना तिकडे आरती चालू होती, तेव्हा मला परत लक्षात आलं की अरे आज चतुर्थी आहे आणि जायला पाहिजे होतं मंदिरात. सो आता पटकन असं विचार चालू आहे की फ्रेश वगैरे होऊन रात्री जेव्हा चक्कर मारायला जाऊ त्यावेळी बाप्पाच्या पायासुद्धा पडून येऊ. खरं सकाळीच जायला पाहिजे होतं. आणि जो काही मी व्हिडिओ टाकलेला आहे काल, तर त्यानंतर मला बरेच DMs आले की आज चतुर्थी आहे आणि तू नॉनव्हेजचा व्हिडिओ टाकते किंवा काय. तर तो मी आता ज्या दिवशी शूट करते, आता हा व्हिडिओ मी काल शूट केलेला आहे आणि तो पूर्ण दिवस मी शूट केल्यानंतर, फिल्मिंग केल्यानंतर मी रात्री तो व्हिडिओ एडिट करते आणि तो दुसऱ्या दिवशी अपलोड करत असते. म्हणून म्हणजे ज्या
आजचा व्हिडिओ मी आजच अपलोड करत नसते, म्हणून जो काही तो नॉनव्हेजचा व्हिडिओ होता तो शनिवारचा होता आणि रविवारी आपली चतुर्थी होती. आता एवढ्या गोष्टी मी पण म्हणजे आहे की सोमवार, गुरुवार किंवा चतुर्थी, एकादशी, प्रदोष या दिवशी माझ्याही घरात नॉनव्हेज होत नाही. सो काही असे छोटे मोठे गैरसमज होऊन जातात, पण असं नसतं. मी ज्या दिवशी शूट केलेला असतो त्याच दिवशी मी सेम डेला व्हिडिओ अपलोड करत नाही. मी तो रात्री ती फिल्मिंग सगळी एडिट वगैरे करते, नंतर मी दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ एडिट करत असते. सो प्लीज अशा काही गोष्टी मनात आणू नका, कारण हे वार वगैरे मी सुद्धा पाळत असते किंवा त्या दिवसांमध्ये घरात नॉनव्हेज वगैरे होत नाही. सो ही सुद्धा गोष्ट मला क्लिअर करावीशी वाटली तुमच्यासोबत. आणि आता ठीक आहे, जे काही 1-2 कामं होती ती झाली आहेत. 1-2 महत्त्वाची कामं होती ती सुद्धा राहिली आहे. आणि जे काही मी बोलली होती, तुळस आणायची होती मला तर कुंडीत लावण्यासाठी, पण ते पण जमलं नाही, कारण यायला 7:30 झाले आणि घरी येऊन मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता. आणि मेन म्हणजे आम्ही आता असं ठरवलं आहे की बाहेर खाणं बंद करायचं आहे म्हणून. पण तरी आज 8-1 दिवसानंतर गेलो होतो म्हणून थोडंफार बाहेर खाणं झालं आहे. सो ठीक आहे, अशा काहीशा गोष्टी होत्या. आता बघू अजून पुढे काय काय होतं ते. जमलं तर हा व्लॉग आता मला माहिती नाही किती होतो, किंवा मग मी उद्या मंडेचाच व्लॉग मी सकाळचा कंटिन्यू करेल, किंवा आज जर पुढे काही असलं अजून तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. सो ठीक आहे, बघू अजून पुढे काय काय होतंय ते. गुड मॉर्निंग फ्रेंड्स अँड वेलकम बॅक. खरं तर मी कालचाच ब्लॉग आज कंटिन्यू करते संडेचा. आज मंडे आहे. छान असं माझी दिवसाची सुरुवात झाली आहे. सगळं आवरून वगैरे झालं आहे, जेवणं झाले, त्यानंतर ऑफिसला गेले आणि मग मी आता ब्लॉग स्टार्ट करते आहे. खरं तर आहे ना, मंडे म्हटलं की भरपूर अशी धावपळ असते. तुम्ही सगळे समजूच शकताय की मंडेला एक संडेच्या आरामानंतर मंडेला परत आपलं बॅक टू रुटीन व्हायचं असतं, म्हणून जरा जड पण जातं. पण मग ठीक आहे, छान आता मस्त दिवस छान सुरुवात झाली आहे. ज्या काही गोष्टी होत्या, सकाळी वॉकला वगैरे जाणं किंवा देवपूजा हे ते जेवण वगैरे सगळं आवरून झालेलं आहे माझं. ते ऑफिसला गेल्यानंतर आता मी ब्लॉग स्टार्ट करते आहे. सो आपण कालचा संडेचाच ब्लॉग आज कंटिन्यू करतो आहे. आणि काल मी ज्या कामांसाठी गावात गेलेली होती तर त्यातली अर्धीच कामं माझी झाली आहेत, अर्धी कामं बाकी आहे. आता बघू ते कधी जमेल ते. सो मी काल गावात जे काय होतं ते थोडे माझे कॉस्मेटिक्सचे प्रोडक्ट घ्यायला गेली होती. कॉस्मेटिक्स ॲज जसं काही मेकअप वगैरे नाही, पण मग जे काही होतं ते माझं हेअर मास्क आणि सिरम संपलेलं होतं. त्यानंतर मला फेस वॉश आणायचं होतं. ओरिफ्लेमचं एक शुगर आणि मिल्क आणि हनीचं असतं ते, तर बऱ्यापैकी छान असतं ते. तर मी ते फेस वॉश यूज करते. डेली नाही यूज करत, पण 8 दिवसातून 2 वेळा वगैरे मी ते यूज करत असते. आणि ते सुद्धा माझं संपलेलं होतं. सो विचार केला की सॅटर्डे संडे आहे तर गावात जाऊन छान जी काही आपली शॉपिंग आहे ती करून येऊ. आणि पण मग झालं असं की गेलो, पण मग तिकडे त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं. पिंपरी मार्केटला भरपूर असे होलसेलचे शॉप्स आहेत. जे कोणी इथे पुण्यात असतील किंवा बऱ्यापैकी लोकांना आयडिया असेल मे बी, कारण तिकडे होलसेलचे शॉप आहेत, म्हणून मग मी तिकडनंच परचेस करते. तर ठीक आहे, मी काल काय काय गोष्टी आणल्या त्या तुम्हाला दाखवते. तर मी हे आणलेलं आहे मॅट्रिक्सचं, सो मी हे आणलेलं आहे मॅट्रिक्सचं हेअर मास्क. मी कंडिशनर आता बऱ्याच दिवसापासून अवॉइड करते, किंवा बाकी भरपूर शॅम्पू पण मी भरपूर वेगवेगळे ट्राय केले, पण मी आता सगळे बंद केलेले आहेत. आणि मी आता बऱ्याच मागच्या 2 महिन्यापासून वगैरे जो काही आपला पतंजलीचा ॲलोवेराचा शॅम्पू आहे तोच यूज करते. आणि मी खरंच सांगते, एवढा बेस्ट रिझल्ट आहे त्याचा. म्हणजे केसांना शाईन येते, त्यानंतर हेअरफॉल कमी होतो आणि केस स्मूथसुद्धा होतात. सो मी भरपूर असं मी हेअर ट्रीटमेंट घेतलेली होती, त्यानंतर हेअरफॉल वगैरे बऱ्यापैकी झालेला होता. आणि आता थोडे हेअर आहे ना ड्राय आणि फ्रीझी झालेले आहेत. सो विचार केला की जे काही हे हेअर मास्क आहे मी तेच वापरते आहे. आठवड्यातून 1 वेळा किंवा जास्तीच कधी वाटलं ड्राय वाटतं येतेच तर 2 वेळा मी हेअर मास्क वापरत असते. त्यानंतर हा बायोग्लान्सचा सिरम आहे आवोकॅडोचा, एकदम बेस्ट आहे हे सिरम, केसांसाठी एकदम छान आहे. सो हे सुद्धा सिरम माझं थोडंसंच बाकी होतं. सो विचार केला गेली आहे तर घेऊन येऊ. आणि त्यानंतर हे जॉज हर्बल्सचं फेस टोनर, हे मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की मी खूप मोजकेच 1-2 प्रॉडक्ट वापरते जे मला खरं तर काही सूट होत नाही, पण मग यातल्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मला सूट झालेल्या आहे. सो यस, ह्या गोष्टी मी म्हणजे ह्याच गोष्टी मी आता कंटिन्यू करते आहे.
तर ह्या अशा काहीशा गोष्टी होत्या आणि जे काही ओरिफ्लेमचा स्क्रब आहे किंवा फेस वॉश आहे तो मला भेटला नाही आणि त्यानंतर मला खरं तर तुळस वगैरे आणायची होती. आता 8 दिवस झाले इकडे येऊन, पण मग मला पूजेसाठी तुळसच नाही आहे आणि आता बघू इकडे जवळ नर्सरी आहे. एखाद दिवशी यांना ऑफिसमधून थोडा वेळ भेटला की यांना सांगायला जाऊन ते घेऊन येईल मी आणि मग जमलं तर सॅटर्डे संडे मला नवीन प्लांटसुद्धा ॲड करायचे आहे किंवा या 2 छोट्या बाल्कनीज आहेत ना त्यासुद्धा मला मेकओव्हर करायचं आहे. खरं तर आहे ना मोठ्या बाल्कनीमध्ये जी हॉलमध्ये आहे हॉलच्या साईडला तर तिथे मी कपड्यांचं स्टँड वगैरे ठेवलेलं आहे. सो मला ते थोडं अजून जजमेंट येत नाही की ते काढून टाकू आणि असं रोप वगैरे लावून ते कपडे टाकायचं करू की ते राहू देऊ ते स्टँड. पण मग बघू आता पुढे कसं कसं काय काय होतंय ते. तर त्याआधी ठीक आहे, हे 3 प्रोडक्ट्स जे आहेत ते मी डेली वापरते आहे. आणि आता मला असं वाटतंय की कालचा नाचचा ब्लॉग कंटिन्यू करण्यापेक्षा कालचा जो ब्लॉग आहे आपला तर तो आता मी इथेच सेंड करते आणि त्यानंतर आज दिवसभराच्या काय गोष्टी किंवा काय ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. खरं तर असं शेअर करण्यासारखं काही नाही आहे कारण जी काही सकाळची कामं वगैरे होती ती सकाळीच करून झालेली आहेत आणि मला नाही वाटत दिवसभरात अजून वेगळं काही असं असेल आणि असलंच काही तर त्या गोष्टी मी नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत. सो ठीक आहे, जर इथपर्यंत तुम्ही आपला ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. आणि प्लीज आपल्या चॅनलला किंवा जे काही आपले व्हिडिओज असतात त्यांना भरपूर असं तुमच्या फ्रेंड्समध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा म्हणजे जे काही आपलं यूट्यूब चॅनल आहे ते अजून ग्रो होईल किंवा जे काही आपली यूट्यूब फॅमिली आहे ते अजून एक्सटेंड व्हायला मदत होईल. सो येस, प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करत जा आणि हो कमेंटमध्ये तुमचा काहीही कन्सर्न असला ना मला ते विचारत जा किंवा कमेंट्स करत जा. व्हिडिओ बघून सोडून नका देत जाऊ म्हणजे कमेंट्स जर असल्या ना तर व्हिडिओ जरा इंटरॅक्टिव्ह वाटतो. मग मलाही थोडं बरं वाटतं की नाही त्यातून म्हणजे चांगलं वाईट काहीतरी तुम्हाला त्या गोष्टी फील होत आहे किंवा तुम्ही माझ्यासोबत त्या गोष्टी डिस्कस करताय. सो ठीक आहे, अशा काहीशा गोष्टी होत्या. आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.